हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमधील पोलीस कारागृह शिपाई भरती याची मैदानी चाचणी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढे जे PDF दाखवणार आहे, या PDF आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, हे तुमच्या समोर असणारी जे कटआउट्स दिसत आहे पेपरची, इथं तुम्ही तारीख बघू शकता. पुणे तारीख 22 जानेवारीची असणारी आहे. इथं काय म्हटलेलं आहे, पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती रखडली. 10 महिन्यापासून 1.25 लाखापेक्षा अधिक उमेदवार हवाल दिले आहेत आणि हे खरं आहे. बाकी सर्व असणाऱ्या ठिकाणच्या भरत्या कंप्लीट झालेल्या आहेत. इथं बघा, आपण सगळं काही वाचून दाखवणार नाही, महत्वाचे याच्यातले मेन पॉईंट पाहूयात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी तारीख सांगेल की या तारखेपासून असणारं ग्राउंड सुरू होऊ शकतं. तर बघा इथं काय म्हणतात, उमेदवार काय म्हणतात. जसं मार्च 2024 मध्ये पुणे शहर पोलीस भरतीची देखील जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर या उमेदवारांचे प्रशिक्षण देखील सुरू झालेलं आहे. पण पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती 22-23 ची कोणतीच प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्याच्यानंतर पुढे इथं म्हटलेलं आहे, पुणे कारागृह पोलीस भरती वगळता महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कुठलंच असणार या ठिकाणी काम पेंडिंग राहिलेलं नाही. एवढंच काय तर मुंबई कारागृह, मुंबई पोलीस शिपाई, मुंबई चालक पोलीस शिपाई याचे पण पेपर झालेले आहेत, आन्सर की आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्याचा अंदाजित कट ऑफ किती लागेल याचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी असणारं टाकलेले आहेत, ज्याची लिंक या असणाऱ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आता बघा, इथं यांनी असणारे इथं एक नाव दिलेलं आहे, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. अरविंद चौरिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन यांनी असणारे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते बघा. मागील काही महिन्यात निवडणूक आचारसंहिता होती, तसंच या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु पुरेशा निविदा प्राप्त न झाल्याने पुन्हा निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 जानेवारी नंतर प्रक्रिया सुरू करणार आहे, असं यांचं असणारं पोलीस आयुक्तालय अतिरिक्त यांचं म्हणणं आहे की 26 जानेवारी नंतर या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होणार. पण यांनी तारीख याच्यातही अजूनही दिलेली नाही की कोणत्या तारखेला ग्राउंड सुरू होईल. पण ज्या अर्थी आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, निविदा मागवलेल्या आहेत, ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर याच्यावरून असणारं आणि तिथं असणाऱ्या आपल्या सोर्सच्या माहितीनुसार, माझ्या अंदाजानुसार जे आहे ते इथली जे भरती आहे ती मैदानी चाचणी 5 फेब्रुवारी पासून सुरू होऊ शकते. तारीख बघा, लक्षात ठेवा, 5 फेब्रुवारी रोजी असणारी या ठिकाणी ही असणारी मैदानी चाचणी पुणे पोलीस कारागृहांची सुरू होऊ शकते, याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यामुळं जी आपली तयारी सुरू आहे ती तयारी तशीच सुरू असू द्या आणि इथं भरपूर सारे फॉर्म आहेत, त्याचबरोबर भरपूर जागा आहेत, पण त्याचा विचार न करता तुम्ही आपली योग्य ती तयारी ठेवा आणि 5 फेब्रुवारी ही डेट लगभग असणारी कन्फर्म आहे. त्याच्याबद्दल लवकरच तुम्हाला असणारे हॉल तिकीट आलेले पाहायला मिळतील. तर अशा प्रकारची माहिती जी माझ्यापर्यंत होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. या असणाऱ्या PDF जे आहेत, त्याचबरोबर असेच अपडेट्स, इतरही काही अपडेट्स जर असतील तर ते टेलिग्राम चॅनलवर पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा ते पण जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता सबस्क्राईब बटनावर मारा.